कमांडो अकॅडमीचे काही विद्यार्थी आज कमांडो अकॅडमी बीड शहरामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर नावाजलेली अशी अकॅडमी आहे. मी बीड शहरातच लहानाची मोठी झालेली आहे, म्हणून व्यासपीठावरील बरेच चेहरे माझ्या ओळखीचे आहेतच. आणि प्राध्यापक श्री सुनील धांडे सर हे माझे शिक्षक आहेत. शिक्षक म्हणजे कसे, ते बलभीम कॉलेजला प्राध्यापक होते आणि मी कन्या शाळेमध्ये विद्यार्थिनी होते. त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थिनी कबड्डीसाठी ते आमच्या शाळेमध्ये प्रॅक्टिसला घेऊन यायचे आणि आम्ही कन्या शाळेच्या विद्यार्थिनी आणि बलभीम कॉलेजच्या विद्यार्थिनीची कबड्डीची प्रॅक्टिस सर घ्यायचे. आणि सरांचे ना आमचे घरगुती माझ्या काकाचे वडिलाचे पहिलेच संबंध चांगले होते, पण सर आमच्यामध्ये खेळायचे. आम्हाला भीती वाटायची, आता सरांचा कॅच पकडताना पाय पकडावा का. सर म्हणायचे भिवू नका, पकडा मला, पाडा मला, पण भिवू नका. म्हणजे जेव्हा शिक्षक आपल्यामध्ये असा मन मिळून काम करतो तेव्हा विद्यार्थ्यामध्ये डेअरिंग येते, विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळतं. हाच गुण मी कमांडो अकॅडमीचे सर माननीय गिराम सर म्हणलं तर आपल्याला माहिती आहे, बीडचे मूळ रहिवासी गिराम पाटील, गिराम हे सर्व लोक आहेत. आणि गिराम सर हे शहरी भागात वाढलेले आहेत. लहानपणापासून शहरात राहिलेला व्यक्ती सैन्य दलामध्ये भरती झाले आणि शहरी भागात राहिलेले असले, सैन्य दलामध्ये काम केलेलं असलं, नंतर आपण काय करतो, मी नोकरी केली आहे, मला काही कमी नाही आणि माझं मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी उपलब्ध असतेच. पण गिराम सरांनी दुसरी नोकरी न स्वीकारता स्वतः शहरी भागातले असताना सुद्धा गिराम सरांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्राउंड निर्माण करून दिलं. आणि मी सुद्धा जिल्हा परिषदची शिक्षिका आहे. 23 वर्षाची माझी सर्व्हिस आहे. ग्रामीण भागामध्ये मी सर्व्हिस करते आणि ग्रामीण भागातल्या लोकांची काय परिस्थिती आहे, मी सुद्धा ग्रामीण भागात म्हणजे आमचं गाव सुद्धा जवळच इथं मंझरी आहे, सासर माहेर माझं तेच गाव आहे. पण खेड्यामधल्या लोकांची काय परिस्थिती असते, आज दोघं नवरा बायको कमवते असले, नोकरीवाले असले तरी ते हातबल असते. ते काय म्हणते, मुलं शिकतेत, मुलांना पैसा पुरत नाही, आम्ही काय करावं. आणि तुम्ही विचार करा, दोघं जण सर्व्हिसला असताना आई वडील पुरत नाहीत मुलांना, तर ग्रामीण भागातला शेतकरी, ह्या शेतकऱ्यांच्या मुलांना ते कसं पुरवत असतील, कसं शहरात ठेवत असतील, कसा पैसा पोहोचवत असतील, असे अनेक प्रश्न असलेले हे ग्रामीण भागातले विद्यार्थी या कमांडो अकॅडमी मार्फत सरांनी एक ग्राउंड त्यांना निर्माण करून दिलं. आणि खरंच सर, शहरी भागात राहूनही तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला. आणि मी स्वतः एक पालक म्हणून माझा मुलगा 4-5 वर्ष झालं त्यांच्याकडे आहे. पैशाच्या बाबतीत कुठल्या कधीच विद्यार्थ्याला अडवलेलं नाही त्यांनी. आणि त्यांचा नेहमीचा डायलॉग मला त्या व्हॉट्सअपवरून त्यांच्या स्टेटवरून असो, नो सेंगा म्हणजे सरांचा तो डायलॉग. आणि खरंच असे धुरंधर मुलांमध्ये मूल होऊन, विद्यार्थ्याबरोबर मित्र बनून, तुम्हाला वेळ पडली तर तुमच्या आई वडिलाची जागा घेऊन असे शिकवणारे शिक्षक जेव्हा आपल्याला मिळतात ना, ते आपलं नशीब असतं. आणि त्या शिक्षकाच्या हाताखाली आलेले विद्यार्थी नक्कीच घडत असतात, यशस्वी होत असतात. आणि जरी तुम्हाला यश मिळालं नाही तरी समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून तुम्ही वावरणार आहातच आणि तुमच्या आई वडिलांचं, सरांचं नाव तुम्ही उज्ज्वल करणार आहात. आता पहिले माझ्या मुलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, नंतर पालक म्हणून मी आले. पण मी त्याला म्हणलं नको, तू बोललास, मी कशाला आता नको, तर कुणीतरी पालक म्हणून बोलावं. तर माझा मुलगा, तर तुम्हाला सांगते, मला प्रत्येक जण किंवा त्यांनाही विचार, तुम्ही दोघं शिक्षक आहात, तुमचा मुलगा भरतीला कशासाठी. कारण मी हा प्रश्न सांगते की तुमचा मुलगा भरतीला का. माझ्या बरोबरच्या सर्व माझे सहकारी येतं, डॉक्टर, इंजिनियर, CA या पदासाठी झगडणारे माझ्या बरोबरच्या सहकार्यांचे विद्यार्थी आहेत. पण माझ्या मुलाला, मी पण खेळाडू आहे, त्याचे वडील पण क्रीडा शिक्षक आहेत. पण 6वी-7वी ला असताना मला एक सवय होती, पिक्चर बघितलं, अजिंक्य हे डॉक्टर झाले, असे किडनी बिडनी विकायचे, काही धंदे करायचे नाही बरं का. म्हणजे एक आपण सहज मुलाला काहीतरी सांगावं. 8वी ला आल्यानंतर तो मला म्हणला, आई काही स्वप्न बघू नको बरं का. म्हणलं कशाचे रे. मी काही डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, असं काही मला व्हायचं नाही. म्हणलं का, कशामुळं. म्हणलं मला NCC घ्यायचंय आणि मला हे क्षेत्र आवडतंय आणि मी त्याच्यामध्ये करणार आहे. आणि नंतर 10वी-11वी नंतर आम्ही त्याला NDA साठी ते प्रयत्न केला होता. पण अजिंक्यची जर तब्येत बघितली ना, म्हणजे माझं भाषण लांबतंय,
पण सांगण्याचा हेतू काय आहे, अजिंक्यची तब्येत म्हणजे आमच्या घरातले सगळेच पर्सनॅलिटीले असे जाड चूड हे असे येतं. अजिंक्य इतका जाड होता, कधी ग्रामीण भागाचा संबंध नाही, पळाईचा संबंध नाही, पण एनसीसी करत होता. त्याला त्याच्या वडिलांनी बसून सांगितलं, अजिंक्य हे क्षेत्र निवडतो, ही स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे, तुला पळताच येईना आणि तू स्वप्न बघतो मला वर्दी माझ्या अंगावर पाहिजे म्हणून. ते म्हणले तू विचार कर. त्याचा इंजिनिअरिंगला नंबर लागत होता चांगल्या कॉलेजला. ते म्हणलं मला इंजिनिअरिंग करायची नाही, मला स्पर्धा परीक्षा करायची. ते म्हणले पहिले वजन कमी कर. वजन कमी करतो म्हणला अण्णा, त्याच्या वडिला तो अण्णा खरंच मी वजन कमी. अरे म्हणले वजन तुला कमीच होणार नाही. 10-15 1-2 महिने ते पळून आला की त्यांनी मागून लाद घालायची आणि त्याला पाडायचं खाली. उठ म्हणले तू सकाळी उठू शकत नाहीस, पळू शकत नाही, तू काय बनणार आहेस. पण त्याला सरांसारखे शिक्षक मिळाले आणि आम्ही त्याला त्याच्या करिअर मध्ये की तू हे हो ते हो, तुला जे आवडतंय ते क्षेत्र तू निवड. आणि जेव्हा बीड पोलीसला 1 मार्कावरून गेला, रडला घरी आल्यानंतर, त्याचे वडील त्याला म्हणले अजिंक्य रडायचं नाही, लढायचं. आणि दुसरी गोष्ट, आज तुला गरज नाही पण सकाळी भाकरी येतात, सकाळी डबा खातेत लेकरं, तोच डबा संध्याकाळी खातेत. असे विद्यार्थी तुझ्या बरोबर आहेत शिकणारे. आज त्यातल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्यासाठी ती जागा उपलब्ध असेल, त्याच्यामुळे तुझा चान्स चुकलेला आहे, मिळू दे. त्या मुलांना यश मिळालंय ना, त्याच्यामध्ये तू समाधानी मान आणि तू पुढे बसू नकोस, तुझी तू वाटचाल करीत राहा. आणि आम्ही नेहमी त्याला मी सकाळी म्हणला आई खरं सांग ना अण्णा तू सत्काराला येताल का. म्हणलं का रे. म्हणला नाही माझी फक्त निवडच झाली, मी गेलो नाही, तुम्ही मला जाऊ दिलं नाही. म्हणलं नाही तू ते यश संपादन केलेलं होतंस, आम्ही तुला जाऊ दिलं नाही, पण तू यश संपादन कर, आम्ही तुझ्या पाठीमागं कायमस्वरूपी खंबीरपणे उभा आहोत. त्याचे वडील आज गावाला गेलेले म्हणून येऊ शकले नाही, म्हणून मी प्रतिनिधी म्हणून आले. आणि माझ्या मुलाला मी नेहमी म्हणाल की गिराम, आम्ही तर म्हणून आमचा मुलगा मोठा व्हावा, त्याला म्हणलं याच्यापेक्षा बेस्ट नाही, तुला बेटर भेटणार असेल म्हणून चान्स चुकलेला असेल, यापुढे तू अशीच तयारी कर. आणि मी फक्त माझ्या मुलाचंच नाही तर असे अयशस्वी असणारे मुलं आहेत, त्यांनीही पुढे असंच त्यांचं कार्य करावं, त्यांनी ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि दुसरी गोष्ट, गिराम सरांनी सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सरकारी नोकरी करून कुठेतरी देशप्रेम, समाजसेवा या भावनेने ही अकॅडमी उभारलेली आहे. तर त्यांच्या हाताखाली तुम्ही एवढे विद्यार्थी घडत आहात, तर तुम्ही सुद्धा तुमचं यश मिळाल्यानंतर आपलं गाव, आपले आई वडील, आपला देश, आपलं गाव याचं नाव जाईल असं कुठलंही कर्तृत्व तुम्ही करू नका. आणि कायमस्वरूपी तुम्ही सुद्धा गिराम सरांसारखा वसा घ्या. आणि मी जेव्हा समाजामध्ये एक नोकरी करतोय किंवा एक व्यक्ती म्हणून वावरतोय, तर या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, तर असं काही करण्याचा तुम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रयत्न करा. आणि एवढं म्हणजे थोडं म्हणणार नाही, भरपूर बोलले, तर असं मी पालक म्हणून एक माझे मनोगत जे व्यक्त